सर्व विद्यार्थी मित्रांना 2025च्या या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप स्वागत। येणाऱ्या SSC बोर्ड 2025 साठी आपण उत्तम प्रकारची तयारी करून घेणार आहोत। तुम्हा सर्वांना या तयारीतून निश्चितच गणित विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। तर चला बघूया गणित भाग 1 बीजगणित याच्यामधला पहिला चॅप्टर दोन चलातील रेषीय समीकरणे। बघा बाळांनो, 9वीला तुम्ही दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकारे शिकले आहात। त्यात बेसिक गोष्टी तुम्हाला ज्ञातच आहेत, परंतु ज्यांना पाठही नसेल, ज्यांना लक्षातही नसेल, त्यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा नव्यानं याची सुरुवात करणार आहोत। मागचे विसरला तरी काही हरकत नाही, पण येणाऱ्या काळामध्ये जे शिकायचे ते विसरता कामा नये। म्हणून चला बघूया आपण दोन चलातील रेषीय समीकरण। बघा, दोन चलातील रेषीय समीकरणे शिकण्या अगोदर तुम्हाला काही संख्यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे। संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत हेही माहित असणं गरजेचं आहे। बघा, तुम्ही सुरुवातीला पूर्ण संख्या असेल, नैसर्गिक संख्या असेल, संयुक्त संख्या असेल, मूळ संख्या असेल, वास्तव संख्या असतील, अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संख्याशास्त्राचा अभ्यास तुम्ही केलेला आहे। तुम्हाला समसंख्या, विषम संख्या या सर्व गोष्टी माहिती आहेत। या पाचवीपासून तर 9वी पर्यंत तुम्ही शिकतच आहात, परंतु इयत्ता 10वी हे फार महत्त्वाचं आयुष्यातली जी यशस्वी वाटचाल असते, ते यशस्वी वाटचालाची पहिली पायरी आहे। आणि पायरी जर आपण काळजीपूर्वक चढलो तर आयुष्यामधला हा पहिला बेस आहे। हा बेस जर तुमचा पक्का असला तर येणारी ज्ञानाची असो या तुमच्या आयुष्यात कोणती कसोटी असो तुम्ही सहज ती सोडू शकता। म्हणून चला बघूया दोन चलातील रेषीय समीकरण। बघा, आपण इंग्रजी वर्णमालेमध्ये A B C D असे एकूण 26 अक्षरे बघितलेली आहे की नाही? आहे की नाही? A B C D पासून तर A to Z असे 26 अक्षरे बघितले असले तर 1 ते 9 आणि मिळून 0 1 0 1 आणि 9 या मधल्या ज्या संख्या आहेत 0 ते 9 या सर्व संख्या मिळून अनेक संख्या आपण अनलिमिटेड संख्या तयार केलेल्या आहेत। परंतु या दोघांचा संगम अक्षर आणि संख्या या दोघांचा वापर करून तयार केलेले एखादं जर समीकरण असेल, एखादी व्याख्या असेल किंवा एखाद्या बैजिक राशीचं स्ट्रक्चर असेल, त्याला आपण काय म्हणतो? समीकरण असं म्हणतो। तर बघूया रेषीय समीकरण कशाला म्हणतात आणि दोन रेषीय कशाला म्हणतात। सगळ्यात पहिलं बघूया एक चल समीकरण। बघा बाळांनो, 2x अधिक 3x बरोबर 20 असे एक समीकरण आहे। 2x अधिक 3x बरोबर 20 आपलं टायटल आहे दोन चलातील रेषीय समीकरण। मी काय केलंय? 2x अधिक 3x बरोबर 20 हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? आहे का? हे जर प्रश्न आपल्याला विचारला तर तुम्हाला माहिती आहे दोन चलातील रेषीय समीकरण नाही, हे एकच चल आहे। या दोघांची आपण बेरीज करतो। चल कसे आहे? समान। 2 आणि 3 5 x चा चला कसा बरोबर 20। बघा, या दोघात काही नाही काय असतो? गुणाकाराचं चिन्ह। हा एक गुणिला आहे, तिथे गेल्यानंतर काय असतो? भागिला। बघा, x बरोबर 20 भागिले 5 म्हणजे x बरोबर 5 1 5 आणि 5 20। x ची किंमत किती आली? 4। x ची किंमत किती आली? 4। अशा प्रकारच्या समीकरण आपण 9वी पर्यंत 6वी पर्यंत 7वी मध्ये आपण शिकलेलो आहोत। याला म्हणतात एक चल समीकरण। एक चल समीकरण जसं आपण नव्याने बघू शकतो। बघा, 3y बरोबर 27 असेल तर y ची किंमत किती? याला एक चलच म्हणतात। हा 3y गुणिला केल्यानंतर भागिला y बरोबर 27 भागिले 3 म्हणजे y ची किंमत किती आली बाळांनो? 3 1 3 आणि 3 9 27 y ची किंमत। असा सर्व तुम्ही 9वी पर्यंत शिकलेला आहे। आज आपल्याला बघायचे दोन चलातील रेषीय समीकरण। बघा, आपण पहिले घेतले, आता बघूया x अधिक y बरोबर
सी जे आहे बाळांनो, बघा या x ला एक कोएफिशियंट असतो त्याला a, इथं b आणि या दोघांची बेरीज ax अधिक by बरोबर c, याला म्हणतात दोन रेषीय समीकरण जे आहे त्याचं सामान्य स्वरूप. आता ax अधिक by, बघा x आणि y दोन्ही चल आहे. काय आहे? चल आहे. तुम्हाला सांगितलं ज्या एबीसी असतात इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे त्याला सर्वांना चल म्हणून वापरतात, तर जे अंक आहे त्याला सहगुणक म्हणून वापरतात. बघा तर x आणि y हे जे आहे बाळांनो ते काय आहे समीकरणातले? चल आहे. काय आहे? चल आहे. काय आहे? चल आहे. आणि याच्यातला a b आणि c या जे आहेत त्या काय आहे? सहगुणक आहे. काय आहे? सहगुणक. चल आणि सहगुणक यांना मिळून काय तयार होतं? समीकरण तयार होतं. याच्यात एक महत्त्वाची लक्षात ठेवायची a b c हे काय आहे? रियल नंबर आहे. काय आहे? रियल नंबर, वास्तव संख्या आहे. आणि तुमची इंग्रजीमध्ये काय? अल्फाबेट्स. त्याला काय म्हणतात? चल. इंग्रजीमध्ये त्याला व्हेरिएबल म्हणतात. काय म्हणतात? व्हेरिएबल. आणि याला कोएफिशियंट म्हणतात. काय म्हणतात? कोएफिशियंट. बरोबर. तर मग x y आणि abc या संख्या आहे 1 2 3 4 5 काही असू शकतो 50 100. या दोघांना मिळून काय होतं? समीकरण. पण हे करत असताना याच्यावर a ची किंमत जे आहे बघा, a ची किंमत कधी शून्य नसते. a ची किंमत कधी शून्य नसते. म्हणजे a इज अनइक्वल टू 0. a ची किंमत कधी शून्य नसते. हे लक्षात ठेवा. ओके. मग असं तयार झालेलं समीकरण. आता हा xy च्या ऐवजी आपण m वापरू शकतो. या संख्या आहे a च्या ऐवजी 9 वापरू शकतो, b च्या ऐवजी आपण 5 वापरू शकतो, प्लस च्या ऐवजी मायनस असेल आणि द 25. बघा 9m वजा 5m बरोबर 25. हे झालं तुमचं दोन चलांतर रेषीय समीकरण. त्याचप्रमाणे आपण अजून बघूया काय? 10x अधिक 20y बरोबर 50. हे झालं तुमचं दोन चलांतर रेषीय समीकरण. म्हणजे दोन चलांतर रेषीय समीकरणाचं सामान्य स्वरूप असतं ax अधिक by बरोबर c. त्याच्यातला x आणि y काय असतात? व्हेरिएबल्स असतात, चल असतात. a b c या वास्तव संख्या आहेत त्यांना सहगुणक म्हणतो आपण, इंग्रजीमध्ये कोएफिशियंट म्हणतो. आणि या समीकरणातलं जी पहिले x असलेलं a ची किंमत आहे, a ची किंमत कधी शून्य नसते. पहिलं लक्षात इथपर्यंत काय असेल? आता हे करत असताना तुम्हाला याच्यावर जे पूर्वीपासून माहित आहे ते महत्त्वाचं आहे. या प्रकरणात तुम्ही हे जर समजला, पण हे समजत असताना तुम्हाला यामध्ये बघा गुणाकाराचे नियम जे आहे काय असते मला गुणाकाराचे नियम कोण शिकले? गुणाकाराचे नियम. त्याचप्रमाणे तुम्हाला बेरीज व वजाबाकीचे नियम सुद्धा आहे. बेरीज व वजाबाकीचे नियम. काय बेरीज आणि वजाबाकीचे नियम? ज्या वेळेला दोन्ही संख्येचे चिन्ह सारखे असतील त्यावेळेला त्या दोघींची काय करायची? बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. जेव्हा दोन्हीचे चिन्ह भिन्न असेल, एकाचं अधिक असेल एकाचं मायनस असेल, म्हणजे एकाचं धन असेल एकाचं ऋण असेल, त्या ठिकाणी काय करायची? वजाबाकी करायची. जर एखाद्या ठिकाणी ऋण आणि एखाद्या ठिकाणी धन असेल त्या ठिकाणी काय करायची? वजाबाकी. आणि दोन्ही संख्येचं चिन्ह जर धन असेल तर त्या काय करायची? बेरीज करायची. पण हे सगळं करत असताना जे काही उत्तर येतं त्या उत्तराला काय द्यायचंय? मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येचे चिन्ह. काय लक्षात? काय लक्षात? जेव्हा दोन ऋण ऋण असेल त्यावेळेला प्लस होतं. प्लस होतं म्हणजे काय? त्याची ऍडिशन करायची. पण येणारं जे आन्सर आहे त्या आन्सरला काय आलं पाहिजे? बिगर नंबरचं साइन, मोठ्या संख्येचं चिन्ह. तुम्ही म्हणाल सर मायनस मायनस प्लस होतं, नाही. मायनस मायनस प्लस होत नाही. मायनस मायनस असेल तर ऍडिशन करायचं. ऋण ऋण असेल तर काय करायची? बेरीज करायची. बघा -9 आणि -5. आता हे वजा वजा ऋण ऋण धन होणार नाही. ऋण ऋण असेल तर धन म्हणजे काय? याची बेरीज करायची. 9 आणि 5 किती? 14.
नंतर काय सांगितलं तुम्हाला, ऋण ऋण धन केली आपण, ऋण ऋण बेरीज केली, 9 आणि 5 14. मोठी संख्या कोणती आहे? 9. 9 चं चिन्ह वजा, म्हणजे वजा 9 आणि वजा 5 किती झालं? वजा 14. इथपर्यंत कळतंय? त्याचप्रमाणे बघूया आपण, बघा प्लस मायनस, ऋण धन ऋण, धन ऋण, धन ऋण असेल तर काय करायची? वजाबाकी करायची. बघा वजा अधिक 9 वजा 5 काय उत्तर आले? धन ऋण काय करायची? वजाबाकी. किती होईल उत्तर? 4. मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस ला प्लस, प्लस लिहिला काय नाही काय पडत नाही, पण शक्यतो प्लस लिहायचं नसतं. पण हे चिन्ह जर उलटे असेल तर वजा 9 अधिक 5 म्हणजे ऋण 9 आणि धन 5 किती झालं? बघा ऋण धन, पुढे ऋण धन काय करायची? वजाबाकी. 9 तून 5 गेले 4. काय आपल्या मोठ्या संख्येचं चिन्ह? कोणती संख्या मोठी? 9. 9 चं चिन्ह वजा, उत्तर आलं वजा 4. कळतंय? कळतंय? ठीक आहे. त्याचप्रमाणे आता आपण बेरजेचे आणि वजाबाकीचे नियम बघितले. आता आपण बघायचे गुणाकार. गुणाकाराच्या नियमामध्ये गुणाकारच करायचा. काय करायचा? गुणाकारच करायचा. पण इथे चिन्ह बदलता. इथे चिन्ह बदलत का? नाही. आपण मोठ्या संख्येचे चिन्ह दिलं, इथे चिन्ह बदलतं. बघा दोन संख्येचं चिन्ह जर वजा वजा असेल आणि त्या संख्येचा गुणाकार असेल तर तिथे करतो आपण प्लस. बघा जसं वजा 4 गुणिले वजा 4, ऋण 4 गुणिले ऋण 4. ऋण ऋण काय होतं? धन. 4 चौक 16 हे उत्तर आलं. इथं धन आहे, नाही दिलं म्हणजे काय? धन आहे. त्याचप्रमाणे जर एक संख्या ऋण असेल आणि एक संख्या धन असेल तर उत्तर कसं येतं तुमचं? ऋण येतं. जसं वजा 4 गुणिले धन 4. आधी धन 4 लिहिलं म्हणजे धन 4 आहे तिथं. काय झालं? वजा अधिक वजा 4 चौक 16. कळतंय? त्याचप्रमाणे धन गुणिले ऋण असेल तर आमचं काही ऋण आहे. जसं धन 2 गुणिले ऋण 3 बेत्रिक 6 आणि धन ऋण ऋण वजा 6. आणि प्लस प्लस असेल तर प्लस प्लस, प्लस गुणिले प्लस प्लस होतं तुम्हाला माहिती आहे. 4 गुणिले 4 बरोबर 16. बघा 4 गुणिले 4 काय झालं? अधिक 16. वजा 4 गुणिले वजा 4 ते सुद्धा अधिक 16. म्हणजे वजा वजा सुद्धा अधिक होतो, अधिक अधिक तर अधिकच. कळतंय इथपर्यंत? कळतंय? या 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे तुमचं या ठिकाणी पहिल्या गटामधलं संपूर्ण बेसिक समजलेलं असेल अशी तुम्हाला ग्वाही देतो किंवा मला खात्री आहे की तुम्हाला या पुढे गोष्टी समजल्या असतील. तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याचं सामान्य स्वरूप असतं ax अधिक by बरोबर c. x आणि y काय असतं? चल असतं. a b c काय असतं? सहगुणक. सहगुणक म्हणजे संख्या असतात, नंबर्स असतात. याच्यात काय असतात? इंग्रजी अल्फाबेट्स, याच्यात असतात नंबर्स. त्यानंतर बेरीज वजाबाकीचे नियम आणि गुणाकाराचे नियम. इथपर्यंत काय असेल? काही विचारायचं? काही पुसायचं? ओके. या ठिकाणी तुम्हाला 2 चलातील रेषीय समीकरण या प्रकरणाचं सर्व बेसिक समजलं असेल असं मलाही वाटतं. त्यानंतर आपण बघूया की असे एक सामायिक समीकरण कशा प्रकारे सोडवायचं. एक सामायिक समीकरण सोडवणं हा एक मुक्त प्रश्न आहे. इंडिपेंडेंट क्वेश्चन म्हणतो आपण त्याला, ओपन क्वेश्चन म्हणतो. त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही काही करा पण उत्तर बरोबर आलं पाहिजे. कसंही सोडवा पण उत्तर बरोबर आलं पाहिजे अशी अट त्यांनी आपल्याला दिली. नियम अशी व्याख्या केली, ही स्टेप मला पाहिजे, याच पद्धतीने पाहिजे असं काही नाही. याच्यात तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला आकलन झालं, ज्या पद्धतीने तुम्हाला समजलं त्या पद्धतीने तुम्ही हे सोडवायचं आहे. पण सोडवत असताना उत्तर बरोबर आलं पाहिजे, त्याची स्टेप बरोबर आल्या पाहिजे, हे महत्वाचं आहे. या ठिकाणी एक सामायिक समीकरण सोडत असताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये बघा, जेव्हा आपण एखादी गोष्ट कॅन्सल करतो त्यावेळेला त्याचा नंबर जो आहे, समजा 2y आणि हा 2y, दोन्ही कसे आहे? सारखे. पण जेव्हा एखाद्याचं चिन्ह प्लस आणि एखाद्याचं मायनस असेल तेव्हा या दोन्ही संख्या काय होतात? कॅन्सल होतात. काय होतात? कॅन्सल. मग त्याचप्रमाणे समजा या दोघांचे चिन्ह सारखे असेल, -2y -2y. आता अशा वेळी कॅन्सल होईल तर काय करायचं? बघा चिन्ह जर वेगवेगळी असेल तर या ठिकाणी तुम्ही बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. आणि चिन्ह सारखे असतील, संख्या सारखी असतील, चल सारखं असेल तर या ठिकाणी काय करायची? वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी करायची.
काय वजाबाकी करायची बघा, हा प्लस हा मायनस दोन्ही भिन्न काय झाले कॅन्सल. पण तसंच वजाबाकी करत असताना जे खालचं समीकरण आहे खालच्या समीकरणात चिन्ह बदलतात. हा मायनसचा काय झाला प्लस, मग हा प्लस 2y आणि हा मायनस 2y काय झाला कॅन्सल म्हणजे 0. बघा दोन्ही चिन्ह जर सारखे असतील तर त्याची वजाबाकी करायची जेणेकरून खालच्या समीकरणात चिन्ह काय होतात बदलतात, दोन्ही गोष्टी काय होतात 0 येतात. जर एखाद्याचे चिन्ह प्लस आणि दुसऱ्याचे चिन्ह मायनस आणि दोन्ही संख्या सारख्या असतील त्या ठिकाणी डायरेक्ट बेरीज करून ती कॅन्सल करू शकता. ते आपण आता बघूया. बघा आपण आता जे बेसिक बघितलं त्याचा एक अनुरूप म्हणून हा एक क्वेश्चन सुरू होऊया. बघा हे दोन समीकरण आहेत, दोन चलाचे दोन वेगवेगळे समीकरण आहेत आणि हे सोडून आपल्याला x आणि y याच्या दोन्ही किमती काढायच्या आहेत. काय मी जे बोललो ते समजलंय तुम्हाला? बघा 5x अधिक 3y बरोबर 9 हे झालं दोन चलातील पहिलं समीकरण आणि 2x वजा 3y बरोबर 12 हे झालं दुसरं समीकरण. आपल्याला हे प्रकरण सोडवायचं आहे. आता सोडवत असताना बघा आपण त्याचं सोल्युशन लिहूया, उत्तर म्हणतो आपण. बघा काय 5x अधिक 3y बरोबर 9, 5x अधिक 3y बरोबर 9 हे जे समीकरण आहे हे समीकरण पहिलं सुंदर आहे का नाही पाहिजे. सुंदर म्हणजे काय रे? सुंदर म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय ax अधिक by बरोबर c, ax अधिक by बरोबर c हे जे समीकरण आहे ते दोन चलातील रेषीय समीकरणाचं काय सामान्य स्वरूप आहे. आणि ते सामान्य स्वरूपात आहे का बघून घ्यायचं. हो आहे, मग तुम्ही डायरेक्ट सोडू शकता. बघा 5x अधिक 3y बरोबर 9 या समीकरणाला म्हणलं आपण समीकरण नंबर 1. काय म्हणलो? समीकरण नंबर 1. त्याचप्रमाणे दुसरं समीकरण बघा बाळांनो 2x वजा 3y बरोबर 12, 2x वजा 3y बरोबर 12 आणि या समीकरणाला आपण म्हणू शकतो समीकरण नंबर 2. समीकरण नंबर 2 ठीक आहे. बघा ऑलरेडी दोन समीकरण नंबर दिले, आपण त्याला काय दिलं नाव दिलं समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2. आता बघा या ठिकाणी या दोन संख्या सारख्या आहे का नाही याचा विषय सोडून द्या. नसेल तर आपण सारख्या करू शकतो. बघा 5 2 10 बेपंचे 10 म्हणजे पहिल्या समीकरणाला जर आपण 2 न गुणलं दुसऱ्या समीकरणाला जर आपण 5 न गुणलं तर पहिल्या समीकरणाचे दोन्ही काय होईल चल सारखे होईल. पहिलं पद काय होईल सारखे. पण ते न करता बघा इथं प्लस 3y इथं मायनस 3y बघा प्लस मायनस चिन्ह वेगवेगळे आहे. आपण काय करू शकतो बेरीज करू शकतो. म्हणून म्हणू शकतो बघा समीकरण नंबर 1 व समीकरण नंबर 2 ची बेरीज करून म्हणल्यावर बेरीजच करायची, वजाबाकी करायची नाही. बेरीज म्हणल्यावर बेरीजच करायची, वजाबाकी करायची नाही. काय करायची आपल्याला बेरीज. काय समीकरण नंबर 1 5x अधिक 3y बरोबर 12. समीकरण नंबर 2 काय आहे 2x वजा 3y बरोबर पहिलं होतं 5x अधिक 3y बरोबर 9 आणि दुसरा आहे 2x वजा 3y बरोबर 12. या दोन्ही समीकरणाची काय करायची बेरीज. ओके काय करायची बेरीज. आता 5 आणि 2 तर सगळ्यांना माहिती आहे 5 आणि 2 7 तसंच 5x आणि 2x 7x छेद कशाला तस. आता मी तुम्हाला अगोदर सांगितले बघा प्लस मायनस दोन्ही चिन्ह वेगळे संख्या सारखी आहे चल सारखे काय करणार बेरीज मध्ये अधिक 3y वजा 3y अधिक 3y वजा 3y काय झाला कॅन्सल. काय झाला कॅन्सल बरोबर. उरला काय आता 9 आणि 12. सांगा 12 9 किती दिले 12 9 21. ओके किती आले 12 9 21. बघा 7x बरोबर 21. 7x बरोबर 21 काय आलं 7x बरोबर 21. किती उरलं 7x बरोबर 21. किती 7x बरोबर 21. मग 7 आणि x
या दोघात काही म्हणजे काय रे? कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं चिन्ह. हा एक गुणाकार आहे. तिकडे गेल्यानंतर भागाकार काय होईल? x बरोबर 21 भागिले 7. हा इकडे गुणाकार, इकडे आलं तर भागाकार. x बरोबर 21 भागिले 7. मग x ची किंमत किती आलेली आहे? 7 1 7 7 1 21. येतो का 7? येतो ना? हा म्हणा 7 1 7 7 21. या ठिकाणी तुम्हाला एका x ची किंमत किती मिळाली? 3. किती मिळाली? 3. x ची किंमत मिळाली तुम्हाला किती? 3. आता आपण दुसरे काय करायचे? आता y x ची काढली, आता काय करायची? y ची काढत असताना मिळालेल्या x ची किंमत 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. कशात ठेवा? उत्तर तुमचं तेच येणार. याच्यात ठेवा किंवा याच्यात ठेवा. कशात ठेवता? कशात? 2 1 ओके. कशातही ठेवा. तुम्हाला 1 मध्ये ठेवायचं 1 मध्ये ठेवा. बघा x ची किंमत आपण समीकरण नंबर 1 मध्ये ठेवूया. काय होईल रे? x बरोबर 3 ही जी किंमत आहे ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. कशात ठेवतोय? कशात ठेवतोय? समीकरण नंबर 1 मध्ये. काय समीकरण? 1 बघा सांगा बाळांनो. 5x अधिक 3y बरोबर 9. कळतं इथपर्यंत? ओके. हा 5 जशाला तसा. या दोघात काय नेमके गुणाकाराचं चिन्ह? x ची किंमत किती रे? किती रे? 3. किती? 3 अधिक 3y बरोबर किती बाळांनो? 9. काय दोघांचा गुणाकार? काय वेळे? 5 3 15 अधिक 3y बरोबर 9. आता हा 15 इकडे कसा आहे? प्लस अधिक धन. मग तिकडे काय म्हणतात? इकडे प्लस तर तिकडे मायनस. इकडे अधिक तिकडे वजा. इकडे धन तर तिकडे ऋण. मग काय होईल? हा 3y दिसेला कसा? 9 वजा 15. 9 वजा 15. 9 वजा 15. बघा बरोबर. मग हा 3y कशाला तसा. बघा 9 मधून 15 झाले का? नाही. मग 15 मधून 9 गेले 6. मोठ्या संख्ये चिन्ह वजा. किती आले? वजा 6. आता हा 3y कसा आहे? गुणाकार. तिकडे गेल्यानंतर भागाकार. काय होईल? भागाकार. म्हणजे y बरोबर वजा 6 भागिले 3. y बरोबर वजा 6 भागिले 3. मग y ची किंमत किती रे? 3 येतं 3 आणि 3 गुणिले 6 वजाला वजा. म्हणजे y ची किंमत किती मिळाली तुम्हाला? किती मिळाली? वजा 2. म्हणून तुम्ही लिहू शकता दिलेल्या x आवर्त समीकरणाच्या अवली x, y. x, y मध्ये पहिले x ची किंमत द्यायची. किती x ची किंमत? 3. दुसरी काय? y ची किंमत आहे किती? वजा. संपलं. x, y बरोबर किती आलं? 3, वजा 2. इथपर्यंत काय अडचण? समजतंय? ओके. इथपर्यंत लिहून घ्या, नाहीतर स्क्रीनशॉट काढा.